नमस्ते, मी डॉक्टर अखिल माने, यूरोलॉजिस्ट एंडरलॉजिस्ट वर्किंग ॲट लीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वाकड. आज आपण जाणून घेऊयात PSA म्हणजे काय आणि जर PSA मध्ये वाढ झाली तर त्याची पुढची काय ट्रीटमेंट करून घेणं जरुरी आहे. PSA म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन. ही एक सिंपल ब्लड टेस्ट आहे. ही साधारणपणे वयाच्या 50 नंतर सगळ्या पुरुषांनी करून घेतली पाहिजे. तर याचा उपयोग काय, तर जर PSA मध्ये वाढ झाली असेल तर त्या लोकांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळे PSA हे एक ट्यूमर मार्कर आहे जे की प्रोस्टेट कॅन्सरशी संबंधित आहे. आता आपण जाणून घेऊ, जर PSA वाढला असेल तर लगेच प्रोस्टेट कॅन्सर आहे असं समजावं का, तर नाही. PSA जर वाढलेला असेल तर त्याची बरीच कारणं आहेत. त्यामध्ये एक प्रोस्टेट कॅन्सर हे कारण आहे. तर जर युरिनला इन्फेक्शन झालं असेल, युरिन आपली ब्लॉक झाली असेल, युरिन तुंबलं असेल किंवा युरिनचा कॅथेटर केला असेल किंवा प्रोस्टेटचं इन्फ्लमेशन किंवा इन्फेक्शन आहे ज्याला आपण प्रोस्टेटिस म्हणतो किंवा प्रोस्टेट कॅन्सर, या सर्व कारणांमुळे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन म्हणजे PSA ची वाढ होऊ शकते. त्यामुळे जर PSA जर वाढला असेल तर घाबरून जाऊ नका. तर बाकीच्या गोष्टी आपल्याला निदान करून घ्यावायच्या आहेत, त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट करून परत आपल्याला रिटेस्ट करायचे आणि त्याच्यामध्ये जर PSA परसिस्टंट वाढलेला असेल तर मग आपण प्रोस्टेट कॅन्सरच्या दृष्टीने त्याची पुढच्या ॲडव्हान्स स्टेज जसं की MRI आणि बायोप्सी याची तपासणी करून आपण निदान पूर्णपणे करू शकतो. थँक्यू.